नमस्कार. मी वारसा फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. वारसा फाउंडेशन ही सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धनाच्या कार्यात सक्रिय असलेली संस्था आहे. भाषा, इतिहास, परंपरा, लोकसंस्कृती तसंच मूर्ती व अमूर्त वारशाची ओळख, दस्तऐवजीकरण आणि जनजागृती यासाठी ही संस्था कार्यरत असते. यासाठी संशोधन करणे, व्याख्याने व विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्य केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन यांच्या निमित्ताने आयोजित 3 दिवसीय ऑनलाईन व्याख्यान मालिकेतील आजचे व्याख्यान कोल्हापुरातील प्राचीन ते पूर्व मध्ययुगीन कोरीव लेखांमधून दिसणारे भाषिक वैविध्य या विषयावर आधारित आहे. या व्याख्यानातून कोल्हापूर परिसरातील शिलालेखांच्या आधारे प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश व प्रारंभीच्या मराठी भाषेचा विकास तसेच त्या काळातील बहुभाषिक सामाजिक वास्तव उलगडले जाणार आहे. आजच्या व्याख्यानासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश प्रभुदेसाई सर. ते स्वतंत्र संशोधक व कलाकार असून त्यांची प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र या विषयात PhD प्राप्त केली आहे. शैव व शाक्त परंपरा, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र अभ्यास ही त्यांची प्रमुख संशोधन क्षेत्रे आहेत. कोल्हापूरच्या मंदिर परंपरा व श्री महालक्ष्मी उपासनेवर आधारित त्यांचे अनेक महत्वपूर्ण पुस्तके आणि संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी डॉक्टर योगेश प्रभुदेसाई सर यांना आजचे व्याख्यान सुरू करण्यासाठी आमंत्रित करतो. येस, धन्यवाद वारसा फाउंडेशन. आणि आपण सर्व इथे आज व्याख्यानाला उपस्थित राहिला, या विषयामध्ये रस दाखवला यासाठी आपलेही आभार. माझा आवाज क्लिअर येतोय? काही प्रॉब्लेम नाही? येस. ओके, परफेक्ट. मग आपण थोडंसं थांबायचं की स्टार्ट करूया? स्टार्ट करू सर, हरकत नाही. येस, सो येस, मी व्हिडिओ ऑफ करतोय आणि हे सुरू करतोय. ठीक आहे. येस, सो आजचा विषय कोल्हापुरातील प्राचीन ते पूर्व मध्ययुगीन कोरीव लेखांमधून दिसणारे भाषिक वैविध्य. आता हे बघत असताना आपल्याला भाषा ह्या अनुषंगानं हे सर्व जाणून घ्यायचं. अर्थात इतिहास हा इथे येणारच आहे, पण भाषा कशी बदलत जाते किंवा भाषा तयार होत असताना त्याच्यावर कसा वेगवेगळ्या इतर प्रांतीय भाषांचा परिणाम होत असतो हे आपण जाता जाता समजून घेणार आहोत. कारण भाषा ही जर आपल्याला तुलनाच करायची झाली तर एखाद्या अखंड नदी प्रवाहासारखी आहे, की प्रत्येक सेकंदाला नवीन पाणी आहे. वरून दिसताना एक अखंड प्रवाह दिसला तरी आतून वेगवेगळे प्रवाह त्याच्यामध्ये येत असतात आणि हे वेगवेगळे प्रवाह मिळून एक भाषेचा मोठा प्रवाह आपल्याला दिसत असतो. आणि हे सर्वत्रच हा भाषेचा अशा पद्धतीने आपल्याला विकास दिसतो. भाषा ही मुळातच जी आहे ती काय म्हणतो त्याला आपण, घडवली जाते आणि ती घडवत असताना पुन्हा तिचं जे प्राकृत रूप आहे म्हणजे नैसर्गिक जे रूप आहे त्या अनुषंगाने ती प्रगट होत असते. सो भाषेमध्ये प्राकृत आणि संस्कृत अशी दोन अंग आपण बघू शकतो, की जी घडवलेली आहे, जी चौकटीबद्ध आहे, ती एक संस्कृत अशा पद्धतीने त्या भाषेला आपण पाहू शकतो. तर त्याच्यामधूनच उच्चार सुलभतेसाठी किंवा व्यक्त उत्तम पद्धतीने होण्यासाठी भाषा जी आहे तिच्यामध्ये उच्चारामध्ये, मांडणीमध्ये बदल होत जातात आणि ती प्राकृत होत जाते. आणि हा कायमच आपल्याला प्राकृत आणि संस्कृत ह्या भाषांचा हा खेळ वारंवार घडत असताना दिसतो. मग आता कोल्हापूर हा विषय जेव्हा आपण घेतो आणि प्राचीन ते पूर्व मध्ययुगीन कोरीव लेख हा जेव्हा आपला अभ्यासाचा विषय ठरतो त्यावेळेला कोल्हापूरची ऐतिहासिकता थोडक्यात जाणून घेणं हे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने जर आपण पुढे गेलो तर कोल्हापूरची प्राचीनता किमान 2000 वर्ष इतकी मागं आपल्याला जाताना दिसते. एकच मिनिट होल्ड करा प्लीज. एकच मिनिट.
येस, सॉरी, थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. ओके, फाईन. सो जेव्हा आपण कोल्हापूरची प्राचीनता पाहतो त्यावेळेला आपल्याला जी ज्ञात प्राचीनता आहे ती किमान 2000 वर्ष मागे जाताना दिसते. आणि ह्याला कारण आहे कोल्हापुरात पंचगंगा नदीकाठी झालेलं ब्रह्मपुरीचं उत्खनन. तत्पूर्वी कोल्हापूरची प्राचीनता एवढी मागे जाते आणि कोल्हापूर हे एक महत्वाचं शहर का बनून जातं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर कोल्हापूरचं भौगोलिक स्थान पाहावं लागतं. कारण एकतर ते घाट माथ्यावरचं शहर आहे, त्यानंतर तिथूनच लगेच खाली आपल्याला कोकणात जाता येतं. इथे मॅपवरून नकाशावरून आपल्याला लक्षात येईल की कोल्हापूर कसं कोकण कर्नाटक याला जोडलेलं आहे. आणि कोल्हापूर मधला जो ह आहे तो त्याचं प्राकृतायझेशन जे म्हणतो आपण प्राकृत रूप आहे. ऍक्च्युली त्याचं मूळ नाव प्राचीन आपण ह्याच्यामध्ये जर पाहिलं प्राचीन कोरीव लेखामध्ये किंवा साहित्यामध्ये तर कोल्हापूर असं येतं किंवा कोल्हापूर असं येतं. आणि प्राचीन कन्नड भाषेनुसार कोला किंवा कोल्हा म्हणजे जलाचं स्थान, सुफलनाचं स्थान. आणि कोल्हापूरमध्ये असे आपल्याला अनेक जलस्रोत आढळून येतात. आजही खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि कदाचित प्राचीन काळामध्ये खूप जास्ती असतील. कारण त्या अनुषंगाने एक 11व्या शतकातला कर्नाटकामधलाच कोरीव लेख इथे मी त्याचा दाखला देऊ इच्छितो की अर्थात त्याच्यामध्ये थोडीशी अतिशयोक्ती असू शकते, पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीची स्तुती करताना असं तिथं म्हटलेलं आहे की विशाळ आदी सप्तशत तीर्थ पवित्री, म्हणजे विशाळ तीर्थ आदी करून 700 तीर्थांना जिनं आपल्या अस्तित्वानं पवित्र केलेलं आहे. 700 हा आकडा जरी अतिशयोक्ती मानला आणि किमान आपण 100 जरी येऊन थांबलो तरी 100 जलस्रोत हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आणि कोल्हापूरमध्ये नद्याही तितक्याच आहेत, नैसर्गिक तळीही तितकीच आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की ह्याचं कोलागिरी किंवा कोल्हापूर हे नाव अत्यंत योग्य असं ठरतं. मग आता आपल्याला कोल्हापूरची प्राचीनता किंवा कोल्हापूरचा इतिहास कसा उलगडत गेला हे पाहायचं असेल तर आपल्याला संस्थान कालखंडामध्ये जावं लागतं की जिथे ब्रह्मपुरी जो भाग आहे पंचगंगा नदी काठावर तर तिथं रस्ता बांधत असताना 1873 साली तिथे नाणक निधी सापडतो, ज्याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मपुरी टेकाडावरच की ज्याच्यामध्ये सातवाहन आणि कूर म्हणजे हे जे स्थानिक राजवट जी होती कूर नावाची तर ह्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नाणी सापडलेली आहे. त्या सगळ्या नाण्यांचा अभ्यास पुढे होत गेला आणि कूर नावाच्या घराण्याचा जसा आत्ताच उल्लेख केला की ते घराणं प्रकाशात आलं, त्याच्याविषयी अधिक माहिती मिळायला लागली आणि कोल्हापूर, बेळगाव, कराड या भागामध्ये यांचं राज्य होतं असा एक साधारण पुढे अभ्यास प्रगट झाला. त्यानंतर 4च वर्षांमध्ये आपल्याला पुन्हा अजून एक महत्वाची अशी एक ऐतिहासिक गोष्ट किंवा ऐतिहासिक ठेवा आढळतो, तो म्हणजे 1877 साली जयंती नदी म्हणून आहे की जो ऍक्च्युली छोटासा ओढा आहे, आता तो नाला झालाय, जयंती नाला असं त्याला सध्या म्हटलं जातं, पण कोणेकीकाळी ती नदी होती छोटीशी. तर त्या नदी काठावर खराळा म्हणून एरिया आहे, तर तिथे जे कैदी होते ते कैदी तो एरिया साफ करत असताना तिथे एक मातीचा ढिगारा होता आणि तो ढिगारा साफ करत असताना त्याच्यामधून एक जांभ्या दगडाची पेटिका सापडली, जिचं झाकण तो एरिया साफ करत असताना तुटलं. ती पेटी बाहेर आली आणि पेटीमध्ये अवशेष करंडक होता, तोही बाहेर आला आणि तो पडून फुटून सगळा जे अवशेष होते ते नासधूस झाली त्यांची. आणि मग तो भाग पूर्ण साफ केल्यानंतर असं लक्षात आलं की तो स्तूप होता आणि त्या स्तूपामध्ये हा अवशेष करंडक होता आणि ती जी पेटिका होती ज्याच्यामध्ये हे अवशेष करंडक होता तर त्याच्या झाकणावर आतल्या बाजूला कोरीव लेख होता, तो ब्राह्मी लिपीमधला कोरीव लेख आहे. ठीक आहे, तो काय आहे आपण नंतर पाहणार आहोत. त्याच वर्षामध्ये काही महिन्यांनी शिवाजी पूल जो आहे जो पंचगंगा नदीवर बांधला गेलेला आहे तर त्याचं बांधकाम करत असताना बौद्ध पूजेच्या वस्तू सापडतात. ताम्रनिधी असं आपण त्याला म्हणूया, कारण सगळ्या तांब्याच्या वस्तू आणि तांब्याच्या घड्यामध्ये सापडलेल्या आहेत.
ज्याच्यामध्ये स्तूप आहे, तोरण आहे, फूल आहे. अशा पूजेच्या वस्तू ह्या नक्कीच कुणाच्या तरी वैयक्तिक पूजेच्या वस्तू असल्या पाहिजेत, की ज्या दोन भिंतींच्या मध्ये सापडलेल्या आहेत. म्हणजे कदाचित असं असू शकेल की काही कारणास्तव त्या वस्तू कुठेतरी काय म्हणतात आपण एक कोनाडा केला असेल आणि तिथे त्या ठेवल्या गेल्या असतील आणि आज फक्त म्हणजे ज्या वेळेला ते शोधलं गेलं त्यावेळेला फक्त दोन भिंतींचा एक बेस सापडला आणि मध्ये होतं. कदाचित तो पूजेचा कोनाडाही असू शकतो. असो, तर एवढ्या सगळ्या गोष्टी सापडत गेल्यानंतर मात्र कोल्हापूरची ऐतिहासिकता हा चर्चेचा विषय ठरायला लागतो. आणि मग इतस्ततः वेगवेगळे संशोधक जे आहेत ते आपापल्या परीने संशोधन करत राहतात. ह्याच्या आधी 1854 साली कोल्हापूरचा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑन द प्रिन्सिपॅलिटी ऑफ कोल्हापूर हा ग्रंथ निर्माण होतो. DC ग्रॅहम जो आहे तो हा ग्रंथ निर्माण करतो. त्याच्यामध्ये कोल्हापूरची इत्थंभूत माहिती जेवढी त्याला घेता आली तेवढी त्याने घेतलेली, ज्याच्यामध्ये कोल्हापूरची ऐतिहासिकता, कोल्हापूरमधले कोरीव लेख या सगळ्यांची तो नोंद करतो. पुढं मग 1945 साल उजाडतं, ज्या वेळेला ब्रह्मपुरी मध्ये आता कोल्हापूरचं जे राजाराम कॉलेज आहे, राजाराम महाराजांनी जे स्थापन केलेलं आहे, तर तिथे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, प्राध्यापक कुंदणगार, KG कुंदणगार. तर हे ब्रह्मपुरीमध्ये उत्खनन करत असतात आणि उत्खनन करताना तिथे रोमन वस्तू सापडतात. विशेष करून समुद्र देवता जी आहे, ग्रेको रोमन समुद्र देवता पोसायडन ह्याची मूर्ती सापडते. त्यानंतर काही सातवाहन कालखंडातल्या वस्तू सापडतात. आणि मग मात्र खूपच एक आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसतो की कोल्हापूर सारख्या अशा ठिकाणी ह्या रोमन वस्तू काय करतायत, त्यांचं नेमकं इथे प्रयोजन काय आहे. मग या अनुषंगानं मग आता कोल्हापूरचा इतिहास किंवा एकंदर ह्या ज्या काही इथे पुरावशेष सापडलेले आहेत त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आणि 1946 साली डेक्कन कॉलेजवरून प्रोफेसर HD सांकलिया आणि KG दीक्षित तर हे ब्रह्मपुरी इथे येऊन एक शास्त्रशुद्ध उत्खनन करतात. आणि मग त्या उत्खननामधून ते स्तरविज्ञान जाणून घेण्यासाठी म्हणून उत्खनन करतात आणि तिथे सातवाहन ते बहामनी कालखंडामधले त्यांना पुरावशेष सापडतात. आणि मग खऱ्या अर्थानं कोल्हापूरची प्राचीनता ही किमान 2000 वर्ष माग जात होती किंवा तेवढं प्राचीन असं हे शहर होतं, ह्या गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब होतो. मग आता प्राचीनता जेव्हा आपण पाहतो तर जसं मी मगाशी म्हटलं की जी पेटिका सापडली होती त्या पेटिकेचं जे झाकण होतं त्या झाकणावर जो कोरीव लेख होता तो हा आपल्याला इथे दिसतो. ह्याचा जो लेख आहे तर लिहिलेलं असं आहे की ब्रह्मस्स दानम धमगुतेन कारितम असं लिहिलेलं आहे. म्हणजे ब्रह्म नावाचा कोणीतरी एक व्यक्ती आहे त्यानं हे दान केलेलं आहे जे धर्मगुप्तानं करवून घेतलेलं आहे असा ह्याचा आशय निघतो. आणि ह्याच्यावर पूर्वसुरींनी संशोधन केलेलं आहे. भांडारकर आदी पूर्वसुरींची ह्याच्यावर वेगवेगळी मतं आहेत, त्याच्या कालखंडावर वेगवेगळी मतं आहेत. आता अगदी अलीकडचं जे एक संशोधन म्हणायचं झालं तर पीटर स्किलिंग नावाचे संशोधक आहेत. तर ह्यांनी पुन्हा ह्या ब्रह्मपुरीचा जो हा म्हणजे जो अस्थिकरंडक किंवा पेटिका सापडली होती तर त्याच्यावर पुन्हा त्यांनी एक संशोधन पेपर तयार केला ज्याचं टायटल आहे बुद्धिझम इन सदर्न मोस्ट महाराष्ट्र, द ब्रह्मपुरी रेलिक कॉफर अँड इट्स इन्स्क्रिप्शन. तर त्याच्यामधून त्यांनी ह्या ब्राह्मी लिपीचा आणि पर्यायानं त्या स्तूपाचा कालखंड हा साधारण इसवी पूर्व 1 शतक असा ग्राह्य धरलेला आहे. त्यानंतर जो ताम्रनिधी सापडला, बौद्ध पूजेच्या वस्तू सापडल्या तर ते आपल्याला इथे दिसतं. जर्नल ऑफ बॉम्बे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी 1878 साली ह्याच्यावर संशोधन पत्र त्याच्यामध्ये प्रकाशित झालेलं. इथे आपल्याला दिसतं की स्तूप आहे, तोरण आहे, फूल आहेत, ठीक आहे. त्यानंतर दिवाही दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ह्या वैयक्तिक कुणाच्या तरी पूजेतल्या वस्तू होत्या ज्या तिथे सापडलेल्या आहेत. आणि जो ग्रेको रोमन समुद्रदेव म्हटला होता पोसायडन तर तो आपल्याला इथे जो उजव्या हाताला जो रंगीत फोटो दिसतो तो ब्रह्मपुरी मधला जो पोसायडन आहे त्याचा हा फोटो आहे. आणि तो नेमका काय असतो हे पाहण्यासाठी म्हणून शेजारी डाव्या हाताला जो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फोटो आहे तो ग्रीक
म्हणजे सॉरी ग्रेको रोमन देव आहे, परदेशातला तो फोटो आहे, कदाचित ग्रीस किंवा इटली मधला हा फोटो आहे, मला आता एक्झॅक्टली त्याचं प्राप्तिस्थळ आठवत नाहीये. पण इथे आपण पाहू शकतो की तो कसा उभा आहे, तर हातामध्ये त्याच्या त्रिशूळ असतो. ठीक आहे, आणि तो समुद्राच्या इथे त्याच्या पायाखाली समुद्र वगैरे दाखवला जातो किंवा समुद्री काही प्राणी त्याच्या पायाशी आसपास दाखवले जातात. ठीक आहे. येस, त्यानंतर ब्रह्मपुरी उत्खनन कसं झालं होतं, तर पुढे एच डी सांकालिया आणि के जी दीक्षित यांनी ब्रह्मपुरी रिपोर्ट म्हणजे ब्रह्मपुरी उत्खननावर एक रिपोर्ट प्रकाशित केला होता 1952 साली. तर त्याच्यामध्ये हा उत्खननाचा फोटो आपल्याला त्यांनी प्रकाशित केलेला दिसतो. येस, आणि इथे त्यांनी तो टोपोग्राफिकल त्याचा मॅप दिलेला आहे की ज्याच्यामधून त्यांनी उत्खनन कसं आणि कुठल्या दिशेला केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि ह्या ब्रह्मपुरी उत्खननामधल्या काही सापडलेल्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये इथे जी उजव्या हाताला जी स्त्री मूर्ती दिसते तर तिला मातृमूर्ती किंवा मातृका मूर्ती असं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे. टिपिकल सातवाहनकालीन मूर्ती असं हिचं एक वर्णन येतं, ज्याच्यामध्ये तिची जर आपण थोडंसं बारकाईने पाहिलं तर एकंदर तिची आभूषणं, केशभूषा जी आहे ती फारच सुंदर आहे हे इथं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर पुढं आपण जातो आहोत, पुन्हा तोच कालखंड इसवी सन पूर्व 1 ते 4 शतक. तर डीसी ग्रॅहमच्या रिपोर्टमध्ये ह्या दोनही लेण्यांचा ऍक्च्युअली उल्लेख येतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या दोन्ही लेण्यांचे नकाशे पण दिलेले आढळतात. शिवाय त्यांनी हाती त्याची चित्र सुद्धा बनवलेली आढळतात. त्याच्यामध्ये आपल्याला ही पोहाळ्याची बौद्ध लेणी दिसतात. ज्योतिबाचा जो डोंगर आहे तर तिथं ही बौद्ध लेणी आहे डोंगरामध्ये. याचा साधारण जो कालखंड आहे तर तो डॉक्टर जामखेडकर यांनी इसवी सनाचं 3रं शतक असा ग्राह्य धरलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणानं चैत्य आणि विहार हे 2 भाग दिसतात आणि चैत्यामध्ये स्तूप अजूनही आपल्याला तिथे आढळतो. तिथूनच पुढं पन्हाळ्यावर जाताना मसाई पठार लागतं आणि त्या पठारावरही आपल्याला काही लेणी आढळतात. साधारण यांचा कालखंड 4 ते 5 शतक असावा हा एक अंदाज आहे. नक्की काहीच नाही, कदाचित 3ऱ्या शतकातल्या म्हणजे पोहाळ्याच्या बौद्ध लेण्यांची समकालीन सुद्धा ती असू शकतील. पण ह्या लेण्यांचं मात्र जे प्रयोजन आहे, मग ते बौद्ध आहे की शैव आहे, त्यांचं नेमकं कुठल्या धर्मसंप्रदायाशी त्यांचा संबंध आहे हे मात्र कळून येत नाही. कारण इथे चैत्य आणि विहार ही जी 2 सेक्शन्स असतात ती मात्र इथे स्पष्ट आपल्याला आढळून येत नाहीत. त्यामुळं ह्यांच्या एकंदरच धार्मिक अस्तित्वावर किंवा धार्मिक त्यांच्या संबंधावर अजूनही तितकासा प्रकाश पडलेला नाही. येस, सो हा पोहाळ्याची जी बौद्ध लेणी आहे तर तिथे म्हणजे चैत्य म्हटलं तर तिथे हा आपल्याला स्तूप आढळतो. पहा की त्या दगडामध्येच तो कोरलेला स्तूप आहे. तिथेच छत्र आणि यष्टी वगैरे सगळं कोरलेलं होतं. आज ते छत्र जे छतात आहे ते अजूनही तसंच दिसतं. ऑफकोर्स बाकी यष्टी आणि जी हर्मिका असते ते केव्हाच मोडून पडलेले दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर विहारामधला हा स्तंभ दिसतो. हा टिपिकल एक 3ऱ्या शतकातला हे स्तंभाचं डिझाईन आहे असं डॉक्टर जामखेडकरांचं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये वरती चौकोन, मध्ये अष्टास्त्र आणि खाली चौकोन असं ते एक रचना दिसते. आणि तिथं आपल्याला कोनाडा सुद्धा दिसतो दिव्यासाठी छोटासा केलेला. आणि 3 बाजूंना त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या त्यांनी खोल्या घेतलेल्या दिसतात. मसाई पठारावरची जी लेणी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे मुख्य मोठं भव्य दालन दिसतं तर तिथे अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी एक रचना दिसते की ज्याच्यामध्ये एक मुखमंडपासारखा छोटंसं दालन दिसतं. मग पुढे एक चतुष्की म्हणजे 4 स्तंभावर आधारित एक चौक दिसतो. त्याच्या आतमध्ये गर्भगृहासारखा भाग दिसतो जिथे एक आपल्याला चौकोनी असं पादपीठ दिसतं. त्यामुळे हे नेमकं इथे कुठली देवता होती, बुद्धाची मूर्ती होती की शिवाचं लिंग होतं हे मात्र आज आपल्याला काहीच कळत नाही. पण इथे सुद्धा जे स्तंभ आपण पाहतो म्हणजे जे डीसी ग्रॅहमने त्याच्या चित्रामध्ये दिलेत हे अष्टकोनी स्तंभ होते. वरती चौकोन, खाली चौकोन आणि मध्ये अष्टास्त्र अशाच पद्धतीनं ते स्तंभ होते असं त्या डीसी ग्रॅहमच्या चित्रावरून आपण म्हणू शकतो. हे साधारण इसवी सन पूर्व 1 ते 4 शतकापर्यंतचे हे आपल्याला कोल्हापुरातले ज्ञात पुरावे
सापडतात. म्हणजे त्याचा आपण एक आढावा घेतला. पुढे 5वं शतक ते 13वं शतक हा दुसरा टप्पा आपण पाहत असताना ब्रह्मपुरी उत्खननामध्ये मात्र असं लक्षात आलं की इसवी सनाच्या 4थ्या शतकानंतर त्या ब्रह्मपुरी भागामध्ये मानवी वस्ती आढळत नाहीये. पण पुढे जी मानवी वस्तीचे अवशेष सापडतात ते थेट शिलाहार कालखंडामध्ये म्हणजे इसवी सनाच्या साधारण 10व्या-11व्या शतकामध्ये पुढे मग ते बहामनी कालखंडापर्यंत त्यांना अखंड काही ना काहीतरी मिळत गेलेलं आहे. पण मधला जो कालखंड आहे मधल्या कालखंडात इथं काहीच तसं त्यांना ब्रह्मपुरीमध्ये सापडलेलं नाही. पण आपल्याला कोल्हापूरच्या पश्चिमेला आपल्याला हे काही पुरावे सापडतात. गगनबावड्याकडे जात असताना सांगशी आणि पळसंबे अशी 2 गावं दिसतात की ज्यांचं एक ऐतिहासिक महत्व खूप म्हणजे काय म्हणतात आपण लक्षणीय प्रमाणातलं असं त्यांचं ऐतिहासिक महत्व आहे. इथे आपल्याला हा 5व्या शतकातला ब्राह्मी लिपीमधला कोरीव लेख दिसतो जो एका सती शिळेवर आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्याचं वाचन ऑलरेडी झालेलं आहे. बऱ्याच संशोधकांनी म्हणजे भगवानलाल इंद्रजी, भांडारकर, एच डी सांकाल या सगळ्या पूर्वसुरींनी ह्याच्यावर आपापली मतं मांडलेली आहेत. आणि एकंदर ह्याच्या लिपीची ठेवण आणि ही सगळी पाहत आहे 5व्या शतकातली ब्राह्मी आहे हे मात्र त्यांनी इथे सुनिश्चित केलेलं आहे. तर इथे ह्याचा जो आशय आहे तो असा आहे की अमुक अमुक एक लांछन असलेला नृपती कोणीतरी म्हणजे राजा होता ज्याची राणी होती हाली देवी. ती अभूतभार्या होती आणि सच्चरित्रवान होती. शिवाय पुण्याच्या परिरक्षणासाठी तिनं काय केलेलं आहे की तिनं दिव्य घेतलेलं आहे म्हणजे ती दिव्य लोकात गेलेली आहे. आणि अशा त्या राणीसाठी म्हणून त्यानं काय केलेलं आहे की हा जो तिचे स्मृतिशिळा जी आहे ती तिच्यासाठी त्यांनी स्थापन केलेली आहे. इथे आपण पाहतो की अग्नीच्या ज्वाळामध्ये ती हाळी देवी जी आहे ती पहुडलेली आहे आणि तिच्या पायाशी तिचे जे सेवक आहेत तेही आहेत. म्हणजे ती इथे एक स्वामी भक्तीची जी एक उच्च कोटीची अवस्था आहे तीही आपल्याला दिसते की काही सेवक त्या अग्नीच्या ज्वाळांमधून दूर जात आहेत तर एक जी सेविका आहे ती मात्र राणीचे पाय आपल्या मांडीवर घेऊन राणी सोबतच तिनं सुद्धा दिव्य घेतलंय हे इथे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पळसंबेचा उल्लेख केला तर पुढेच सांगशीपासूनच पुढे गगनबावड्याकडे जाताना आपल्याला ही पळसंबेची एकपाषाणी मंदिरं आढळतात. आता ह्याच्याविषयी ह्यांच्या धार्मिक अस्तित्वाविषयी आता 2 मतं आहेत. एका मतानुसार ही शैव मताची आहेत तर एका अभ्यासानुसार ही बौद्ध मताची आहे. अजून ही शैव की बौद्ध हे सुनिश्चित झालेलं नाहीये. पण डॉक्टर जामखेडकर यांच्या मते ही शैव लेणी होती आणि त्या अनुषंगानं आपण इथे पाहू शकतो की ते 4 वेगवेगळी एकपाषाणी मंदिरं त्यांनी कोरलेली दिसतात. ठीक आहे. सो एकपाषाणी मंदिरं म्हटलं की महाराष्ट्राला आपल्याला वेरूळचं कैलासनाथ चटकन आठवतच. पण त्याच्याही आधी साधारण म्हणजे चालुक्यपूर्व कालखंड असा ह्यांचा कालखंड सुनिश्चित केलेला आहे की म्हणजे साधारण वेरूळची लेणी निर्माण होण्याच्याही आधी ही एकपाषाणी मंदिरं निर्माण झालेली आहेत हे आपण इथे अंदाज घेऊ शकतो. 4ही मंदिरं जांभ्या खडकामध्ये कोरलेली आहेत आणि जे ज्याला आपण अर्ली आर्किटेक्चर म्हणतो म्हणजे अगदी प्राचीन काळातलं जे स्थापत्य होतं तर त्या प्रकारामधून आपल्याला ते दिसतं की शाला आणि कूट पद्धतीची जी रचना असते तर ती रचना आपल्याला ह्या 4ही एकपाषाणी मंदिरांमध्ये आढळते. त्यानंतर मात्र पुढे 5व्या-6व्या शतकानंतर पुन्हा शिलाहारांच्या उदयापर्यंत तसं कोल्हापुरामध्ये फार काही मोठे पुरावे सापडलेले नाहीयेत. आसपास म्हणजे साऊथ कोल्हापूर दक्षिण कोल्हापूरमध्ये गडिंग्लज वगैरे ह्या भागामध्ये आपल्याला चालुक्य किंवा राष्ट्रकूटांच्या संदर्भातले काही ताम्रपट सापडतात. पण त्याच्यामध्ये कुठे कोल्हापूर हा विषय थेट येत नाही. त्यामुळे ते तिथलेच होते की दुसरीकडून कुठून तरी म्हणजे ते ताम्रपट दिले गेले होते आणि ज्यांना ते ताम्रपट मिळाले होते ते कदाचित इथे स्थलांतरित झाले होते का हा एक वेगळा विचार याच्यामध्ये येऊन जातो. त्यामुळे आपल्याला थेट जो पुरावा मिळतो पळसंबेच्या एकपाषाणी मंदिरानंतरचा तो म्हणजे कोल्हापूरचं शिलाहार घराणं आणि शिलाहारानंतर यादव घराणं. त्यामुळे हा जो कालखंड आहे इसवी सनाचं 10वं शतक ते 13वं शतक हा सरळ शिलाहार यादव कालखंड असंच आपल्याला इथे म्हणावं लागतं. ठीक आहे. तर
ह्यांचं कोल्हापूरवर राज्य दिसतं. कोल्हापूरचा जो अभ्युदय आपण पुन्हा एकदा म्हणतो तो शिलाहार कालखंडामध्ये झालेला आढळतो. तर महामहोपाध्याय डॉक्टर वावी मिराशी यांनी शिलाहारांचे कोरीव लेख संपादित केले. तर त्याच्यामध्ये त्यांनी शिलाहार राजांची वंशावळ दिलेली आहे. ती वंशावळ इथे मी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे. याच्यामध्ये जे महत्वाचे राजे होते ते म्हणजे मारसिंह, त्यानंतर गंडरादित्य, विजयादित्य आणि भोज द्वितीय हे जे राजे आहेत हे महत्वाचे राजे आपण पाहू शकतो. कारण ह्यांचं कदाचित जे राज्य होतं ते सुदीर्घ होतं आणि ह्यांचेच आपल्याला जास्ती करून कोरीव लेख आढळतात. आता हे शिलाहार वावी मिराशी यांच्या मतानुसार राष्ट्रकूटांचे मांडलिक होते, सेवक होते आणि राष्ट्रकूटांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी इनामं दिली आणि त्यातून ह्या शिलाहारांनी एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. राष्ट्रकूटानंतर मात्र हे कल्याणी चालुक्यांचं मांडलिकत्व पत्करताना दिसतात. कोल्हापूरचे शिलाहार तरी निश्चितच कल्याणी चालुक्यांचे मांडलिक होते, पण असं असलं तरीही त्यांच्या अखत्यारीत जो भाग होता तिथे मात्र ते सार्वभौम राजासारखंच त्यांचं अस्तित्व होतं. आणि मग 1210च्या आसपास देवगिरीचे यादव जे आहेत ते शिलाहारांना परास्त करून कोल्हापूर जे आहे ते आपल्या राज्याला जोडून घेतात. आणि या पद्धतीनं पुढे आपण बघू शकतो की यादवांचं ही राज्य एक साधारण 1213 ते साधारण एक 80 वर्ष तरी निश्चितच कोल्हापूरवर यादवांचं राज्य राहिलेलं दिसतं. मग शिलाहार कालखंडामध्ये त्याच्यामध्ये बांधली गेलेली जी मंदिरं आहेत तर शिलाहारांच्या कालखंडात बांधली गेलेली मंदिरं म्हणायची झाली तर तशी बरीच आहेत. त्यातली काही आज त्यांचं ओळख करवून घेता येत नाही, पण ही 3 मंदिरं तर निश्चितपणे शिलाहारांनी बांधली असं आपण म्हणू शकतो. डाव्या हाताला सगळ्यात वरती कोपऱ्यात दिसतं ते पार्श्वनाथ मंदिर, त्यानंतर खाली दिसतं ते महालक्ष्मी मंदिर आणि इथे उजव्या हाताला दिसतं ते कोपेश्वर मंदिर खिद्रापूरचं. तर ही निश्चितपणे आपण म्हणू शकतो की ही शिलाहारांनी बांधलेली मंदिर आहेत. यादवांनीही काही मंदिरं बांधली होती, पण असा कुठेही थेट उल्लेख कोरीव लेखातून येत नाही की हे अमुक अमुक मंदिर यादव राजांनी बांधलं. त्यामुळं कोल्हापुरातल्या मंदिरांचा सुद्धा एकंदर राजवटींशी असलेला संबंध सांगत असताना शिलाहार यादव कालखंडातील मंदिरं असंच त्यांना एक म्हणावं लागतं, कलेक्टिव्हली असं त्यांना म्हणावं लागतं. येस. तर आता आपण कोल्हापूरची एक ऐतिहासिकता पटकन त्याचा आढावा घेतल्यानंतर पुढे आपण जातो कोरीव लेख म्हणजे काय ह्या विषयाकडे. तर कोरीव लेखामध्ये आपल्याला 2 भाग दिसतात, एक म्हणजे शिलालेख आणि दुसरं म्हणजे ताम्रपट. तर शिलालेख हे ऑफकोर्स नावाप्रमाणे लक्षात येईल की दगडावर कोरले गेलेले लेख आहेत. तर ताम्रपट हे तांब्याच्या पत्र्यावर कोरले गेलेले लेख आहेत. ताम्रपट ही वैयक्तिक दानं असतात, तर कोरीव लेखांमध्ये सुद्धा जी मंदिरांसाठी विशेष करून जी दानं असतात ती त्याच्यामध्ये आढळतात. ठीक आहे. मग आता कोरीव लेखांचा मजकूर जो असतो त्याचा क्रम कसा असतो पहा. सगळ्यात पहिल्यांदी असतं मंगलाचरण किंवा देवतेची स्तुती स्तोत्र, त्यानंतर राजाची वंशावळ असते, राजाची स्तुती असते, त्यानंतर दानाचा विषय असतो म्हणजे कुणी दान केलेलं आहे, प्रत्यक्ष राजाने केलंय की राजाच्या एखाद्या सामंत किंवा मांडलिकाने केलेलं आहे, तर तो दान विषय असतो. त्याच्यामध्ये मग कुणाला दान दिलेलं आहे, दान का दिलेलं आहे, काय दिलेलं आहे हे सगळं दिलेलं असतं. त्यानंतर मर्यादा वचन असतं म्हणजे समजा एखाद्या मंदिराला राजानं किंवा राजाच्या सामंतानं दान दिलं असेल तर तिथं आणि ते पूर्णतः करमुक्त दान दिलं असेल तर तिथं तसं स्पष्ट लिहिलं जातं की राजानं किंवा राजाच्या सैनिकांनी त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही गोष्टीची मागणी करायची नाहीये असं तिथं लिहिलेलं असतं. त्यानंतर शिवाय ह्या सगळ्या ज्या काही जे दान दिलेले त्याचं सर्वांनी मिळून रक्षण करावं ही सुद्धा मर्यादा घालून दिलेली असते. सगळ्यात शेवटी शापवचन असतं की जो या साधन संपत्तीची विल्हेवाट लावेल, नासधूस करेल किंवा तिचं हरण करेल तर मग त्याला काही शाप दिलेले असतात की तो 60,000 वर्ष विष्ठेमधला किडा होऊन राहील किंवा त्याला पंच महापातक लागतील, असं वेगवेगळ्या पद्धतीचे शाप त्याच्यामध्ये दिलेले असतात. तर हा साधारण कोरीव लेखाचा मजकूर असतो आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला
साल दिसतं, म्हणजे शकवर्ष जे असतं ते दिसतं, त्यानंतर तिथी जी असते तीही दिसते, काही ठिकाणी तर वार जो असतो वारही लिहिलेला असतो. तर अशा पद्धतीने कोरीव लेखाचा एक सर्वसाधारण मजकुराचा क्रम असतो. मग आता कोल्हापुरातल्या कोरीव लेख आणि त्यातल्या भाषा आणि लिपी ह्या आता मुख्य विषयाकडे आपण वळतो आहोत. तर प्राचीनतम जर कोरीव लेख पाहिले तर ब्राह्मी लिपीतले आपल्याला दिसतात. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला जो दिसतो तो म्हणजे प्राकृत भाषेतला खराळा स्तूपपेटिका लेख जो आपण मगाशी पाहिला, की ब्रह्माचं जे दान आहे ते धर्मगुप्तानं करून घेतलं तो. त्यानंतर संस्कृत भाषेतला आपण ब्राह्मी लिपीतला एक पाहिला जो सांगशीचं जे सती स्मारक आहे हाळी देवीचं, तर तो लेख आपण त्याच्यामध्ये पाहिला. तर ह्याच्यावरून लक्षात येतं की भाषा आणि लिपी हे कुठेतरी ह्याच्यामध्ये थोडस त्यांनी एक लवचिकपणा आणलेला दिसतो. जसं आपण बऱ्याचदा इंग्लिश हे मराठीमध्ये लिहितो किंवा मराठी हे आपण इंग्लिशमध्ये लिहितो. म्हणजे आता आपण एकमेकांना मेसेज करत असताना सुद्धा बऱ्याचदा जर आपण मराठी भाषिकच आहोत तर एकमेकांना मराठीमध्ये सुद्धा जे टाईप करतो ते इंग्लिशमध्ये करतो. ठीक आहे. तर काही वेळेला जर आपण वर्तमानपत्र पाहिली तर त्याच्यामधले जे इंग्लिश शब्द असतात तर ते मराठीमध्ये लिहिले जातात. तर भाषा आणि लिपी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे इथे आपल्याला लक्षात येतं आणि ह्याच्यामध्ये थोडासा लवचिकपणाही आपल्याला आढळतो. तर भाषा संस्कृत आहे साक्षीच्या लेखाची, पण मात्र त्याची लिपी जी आहे ती त्यांनी ब्राह्मी वापरलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मग शिलाहार कालखंडातले आपण कोरीव लेख आहेत ते पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये कन्नड भाषा आणि लिपी मधले जे लेख आहेत तर ते काय आहे, तर बल्लाळ राजा जो शिलाहार आहे त्याचा होन्नूरचा लेख आहे. तर ह्या लेखाचा आशय असा आहे की रात्रिमती कांतीयर ह्या जैन साध्वी आहेत तर त्यांचे जे शिष्य आहेत बम्मगाउंड, तर त्यानं जे जिनालय जैन मंदिर निर्माण केलेलं तर त्याला दान दिल्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये येतो. त्यानंतर निंब सामंताचा रूपनारायण बसदी लेख आहे. तर निंब सामंतानं गंडरादित्य राजा ह्याच्या प्रित्यर्थ त्याचंच एक बिरुद रूपनारायण हे वापरून आदिनाथ तीर्थंकरांची बसदी निर्माण केली आणि त्या बसदीमध्ये तुळयांवर कोरीव लेख आढळतात. त्याच्यामध्ये आशय असा आहे की गंडरादित्याची स्तुती आहे, त्याच्या परिवाराची स्तुती आहे, गंडरादित्याचे जे वेगवेगळे सामंत आहेत त्यांची स्तुती आहे. शिवाय ज्यानं हे मंदिर निर्माण केलं निंब सामंत, तर त्याची सुद्धा स्तुती त्याच्यामध्ये आढळते. त्यानंतर गंडरादित्याचा वीरशिळा लेख आहे साधारण 12वं शतक, त्याच्यामध्ये कुठेही शकवर्षाचा उल्लेख नाही. ठीक आहे. तर एक मोठी वीरशिळा आहे आणि त्या वीरशिळेवर तो लेख आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख येतो की बिज्जळ द्वितीय कलचुरी राजघराण्याचा कल्याणी चालुक्यांचे जे कोणी एकेकाचे मांडले, तर त्या बिज्जळ द्वितीय आणि गंडरादित्यामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेला जो भंडीय बोन्नम नायक आहे तर त्याचा उल्लेख इथे येतो आणि तसं त्याचं शिल्प तिथं कोरलेलंही आपल्याला आढळतं. त्यानंतर विजयादित्याचा मिरजेचा लेख आहे ज्याच्यामध्ये व्यापारी संघटना ज्या आहेत तर व्यापारी संघटनेचे जे लोक आहेत प्रमुख प्रतिनिधी आहेत तर ते काय करतायत, तर बेळगाव जिल्ह्यामध्ये महाप्रभू महादिराजय्य आहे तर त्यानं बांधलेल्या माधवेश्वर मंदिराला दान देत आहे. ठीक आहे. सो मादिराजयानं शिवलिंग स्थापन केलं स्वतःच्या नावे आणि म्हणून त्याला माधवेश्वर नाव दिलेलं आहे हे इथे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर विजयादित्याचा जुगुळ लेख आहे कर्नाटकातला, तर तिथे मात्र हा खंडित लेख आहे त्यामुळे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला राजाची स्तुती आढळते. त्यानंतर विजयादित्याचं कोपेश्वर मंदिरावरचे लेख आढळतात. हे 5 लेख आहेत. या 5 लेखांमध्ये बोपण्ण दंडनायकाची वारंवार स्तुती आपल्याला आढळते आणि एका स्तुतीमध्ये तर असं लिहिलेलं आहे की जसा विष्णूला गरुड आहे, शिवाला षण्मुख आहे, षण्मुख म्हणजे कार्तिकेय, रामाला जसा हनुमंत आहे तसा विजयादित्याला बोपण्ण दंडनायक आहे, म्हणजे असा तो त्याच्या सेवेशी तत्पर जे म्हणतात तर तसा तो बोपण्ण दंडनायक आहे असा उल्लेख ह्या कोपेश्वर मंदिरावर आढळतो ह्या 5 लेखांमध्ये. आणि विजयादित्याच्या कालखंडात आहे तर निश्चितच गंडारादित्याच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारण 11व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 12व्या शतकाचा पूर्वार्ध ह्याच्यामध्ये कुठेतरी कोपेश्वर मंदिर अस्तित्वात आलेलं असावं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर भोजद्वितीयाचा कोपेश्वर लेख आहे. हा कोपेश्वर मंदिरातच वीरशिळा आहे, त्या वीरशिळेवर तो कोरीव लेख आहे.
ह्याच्यामध्ये भोजराजाचा तंत्रपाल आहे बन्नेस किंवा बम्मेस. तर ह्यानं तिस्सी गावे म्हणजे सांगलीमधलं तासगाव तर इथे युद्धामध्ये वीरगती प्राप्त केली असं त्याच्यामध्ये उल्लेख येतो आणि त्याच्या स्मृती प्रत्यर्थ ती वीरशिळा कोरलेली आढळते. त्यानंतर आता कन्नड भाषा आणि लिपी असं म्हणत असताना इथे पुढे मुद्दाम लिहिले की कन्नड संस्कृत मिश्र स्वरूप, म्हणजे भाषा कन्नड आहे, लिपी पण कन्नड आहे, पण मध्ये जाता त्यांनी संस्कृत काही श्लोक घ्यायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, श्लोक संस्कृत आहेत पण लिपी मात्र कन्नडच आहे. तर त्या अनुषंगाने आपण पाहतो गंडरादित्याचा हेरले लेख 1118चा आहे. ह्याच्यामध्ये नेमगावुंड म्हणजे जो ग्रामाधिकारी आहे तर त्यानं निर्माण केलेली चंद्रप्रभू बसती आहे तर त्याला दान दिल्याचा ह्याच्यामध्ये उल्लेख येतो. त्यानंतर गंडरादित्याचा पार्श्वनाथ मंदिरातला कोरीवलेख आहे, जिथे निंबदेवानं बांधलेलं पार्श्वनाथ मंदिर आहे तर त्याला व्यापारी श्रेणींनी कररूपामध्ये दान दिलं असा उल्लेख येतो. गंडरादित्याचा जुगुळ लेख हा खंडित लेख आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त राजाची स्तुती आढळते. त्यानंतर विजयादित्याचा शेडबाळ लेख म्हणजे अथणी तालुक्यातलं येतं ते, तर इथे बांधलेलं शिव आणि जैन मंदिरांना बाजार तिथं जे बाजार आहे तर बाजारावरचा कर जो आहे तो रेवगावंडानं वाटून द्यावा असा उल्लेख त्या लेखामध्ये येतो. त्यानंतर शिलाहार कालखंडातच संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपीमधले कोरीवलेख आता आपण पाहणार आहोत. आतापर्यंत कन्नड भाषा कन्नड लिपी झालं, नंतर कन्नड संस्कृत मिश्र आणि कन्नड लिपी झालं, आता संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी. ह्याच्यामध्ये गंडरादित्याचा ताळले लेख आहे. ह्याच्यामध्ये राजा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची दानं देतो असा उल्लेख आहे. बहुधा 1110चा हा लेख आहे तर कदाचित ह्याच कालखंडामध्ये राजा गंडरादित्य हा राजगादीवर आला असावा, कारण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं इतकी वेगवेगळी दानं दिलेली आहेत की नेमकं ती का दिली असतील याचा उद्देश स्पष्ट होत नाही. पण त्याचा जो कोरीवलेख आहे तो थोडासा तपासून पाहिला आणि तो कालखंड पाहिला तर असं लक्षात येतं की राजा कदाचित नुकताच राजगादीवर आला असावा. त्यानंतर गंडरादित्याचा ब्रह्मपुरी लेख आहे. तर ह्याच्यामध्ये ब्रह्मपुरीमध्ये खेडादित्य म्हणजे ते जे छोटस खेड आहे तर आदित्य मंदिर आहे, तर त्या आदित्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा तिथे उल्लेख येतो. जीर्णोद्धार करून आता तो त्रिकुट प्रासाद म्हणजे एक मंदिराची 3 मंदिरं केलेली आहेत, म्हणजे एका मंदिराला 2 मंदिरांची जोड देऊन तिथे ब्रह्मा आणि विष्णूच्या मंदिरांची जोड देऊन असं ते त्रिकुट प्रासाद निर्माण केलेला आहे. शिवाय ब्रह्मपुरी ह्याचा अर्थच ब्राह्मणांची वस्ती असा होतो, त्यामुळे तिथं जे काही ब्राह्मण होते तर त्या ब्राह्मणांची सुद्धा तिथे विशेषण आढळतात की द्विवेदी, चतुर्वेदी, क्रमविद अशी त्यांची विशेषण आढळतात. त्यानंतर ह्या सगळ्या ब्राह्मणांना राजा जमिनी दान देतो. ठीक आहे, आणि ब्रह्मपुरी म्हटल्यानंतर एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की तिथे ते शिक्षण केंद्र असतं, तिथे घटिका स्थान असतात. ठीक आहे, घटिका स्थान म्हणजे जिथे वेळ मोजण्याचं यंत्र असतं आणि एक समीकरण संशोधनाअंती पुढे आलेलं आहे की जिथे ब्रह्मपुरी असते तिथे घटिका स्थानं असतात आणि घटिका स्थानं जिथे असतात तिथे ती शिक्षण केंद्र असतात. ठीक आहे, त्यानंतर विजयादित्याचा लेख आहे, 12व शतक मानला गेलेला आहे कालखंड जनरल, कारण त्रुटीत लेख आहे त्यामुळे फक्त राजाची स्तुतीच त्याच्यामध्ये येते. नंतर भोजद्वितीयाचा लेख आहे, महालक्ष्मी मंदिर प्रकारामधला आहे. त्या प्रकारांतर्गत जे उमा महेश्वर मठ आणि अमृतेश्वर मंदिर आहे तर त्याच्यासाठी दान दिलेलं आढळतं. पुन्हा काही वर्षांनी ह्याच उमा महेश्वर आणि अमृतेश्वरासाठी अजून काही दानं जी आहेत ती दिलेली आढळतात. त्यानंतर भोजद्वितीय म्हणजे शिलाहार राजघराण्यातला हा शेवटचा राजा ठरतो. तर ह्याचा कशेळी लेख आहे. ह्याच्यामध्ये त्याचा मुलगा जो आहे कुमार गंडरादित्य म्हणजे त्याच्या आजोबांच्या नावे त्यानं नाव ठेवलेलं दिसतं आपल्या मुलाचं. तर कुमार गंडरादित्याच्या अभ्युदयार्थ कशेळी गावातले जे 12 ब्राह्मण आहेत तर त्यांच्या नित्य अन्न संतर्पणासाठी काही दान दिलेलं ह्याच्यामध्ये आढळतं. आता संस्कृत भाषा आणि कन्नड लिपी पूर्णतः संस्कृत भाषा आहे, याच्यामध्ये कुठेही कन्नड फारशी येत नाही किंवा एखादा दुसरा शब्द आला तर आला असेल, पण बहुत करून संस्कृत भाषा आणि कन्नड लिपी असलेले जे लेख आहेत ते आपण पाहतो. मारसिंहाचा मिरज ताम्र लेख आहे. तर ह्याच्यामध्ये शैव सांप्रदायिक मुनींना पंचायतन पूजेसाठी जमिनी दान दिलेले आहे असा इथे उल्लेख येतो. नंतर गंडरादित्याचं ताम्रपट आहे, ह्याच्यामध्ये त्याचा जो सामंत आहे नोळंब
तर त्याला काही गावं त्यानं दान दिलेली आढळतात. कदाचित युद्धामध्ये फार मोठी कामगिरी म्हणजे कल्याणी चालुक्यांच्या सोबत कल्याणी चालुक्यांची सोबत केलेली आहे, त्यांच्या बाजूने लढलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हा नोळंब सामंत आहे, त्यानं गंडरादित्याला विशेष सहकार्य केलेलं दिसतं. त्यामुळे ह्या राजानं खुश होऊन नोळंबाला काही गावं दान दिल्याचे आढळतं, कारण त्याच्यामध्ये नोळंबाच्या शौर्याचं आणि वीर्याचं कौतुक येतं. त्यामुळं निश्चितच युद्ध संपल्यानंतर खुश होऊन दानं दिली असावेत असा आपल्याला अंदाज बांधता येतो. नंतर विजयादित्याचा पार्श्वनाथ मंदिरातला लेख आहे. याच्यामध्ये विजयादित्याचा सामंत आहे कामदेव, त्याचा हडपबळ म्हणजे तांबूल वाहक जो आहे वासुदेव, तर त्यानं पार्श्वनाथ मंदिर बांधलेलं आहे, तर त्या बसदीला म्हणजे मंदिराला दान दिल्याचा उल्लेख येतो. नंतर विजयादित्याचं बामणी लेख आहे, जिथे कामगावुंड नावाचा चौधोरे म्हणजेच चौधरी आजचा, तर ह्यानं बांधलेल्या पार्श्वनाथ बसदीला दान दिल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर कल्याणी चालुक्यांचे काही लेख आपल्याला आढळतात कोल्हापुरात. ह्याच्यामध्ये हे सगळे कन्नड भाषा आणि कन्नड लिपीतले. सोमेश्वर प्रथमाचा लेख आहे, ज्याच्यामध्ये चालुक्यांचे मांडलिक जे सौंदत्तीचे रट्ट राजघराणा आहे, तर त्यांचा जो हेग्गडे आहे त्यानं बांधलेल्या जिनालयाला दान दिल्याचा उल्लेख आहे. पुन्हा सोमेश्वर प्रथमचा लेख आहे, ज्याच्यामध्ये कुंतल देश, सरस्वती आणि नेल्लिय देवमुनी यांची स्तुती आढळते, म्हणजे एकाच स्तंभावर 4 दिशांना तो कोरीव लेख आहे. त्यानंतर विक्रमादित्य षष्ठ जो आहे, तर त्याचा त्रुटीत लेख आहे, ज्याच्यामध्ये राजाची स्तुती येते. त्यानंतर कन्नकैर नावाचा त्याचा महामंडलेश्वर आहे, त्याची स्तुती येते आणि वसुपूज्य मुनी यांची स्तुती येते. जगदेक मल्ल द्वितीय ह्याच्या लेखामध्ये कालिदास दंडनायक यानं मार्सिंगसेट्टी बसदी म्हणजे जैन मंदिर आहे, तर त्याला दिलेल्या दानाचा उल्लेख येतो. त्यानंतर तैलपद तृतीय ह्याच्यामध्ये तिक्कम्म दंडनायक हा शिव मंदिराला दान देतो असं आढळतं. म्हणजे ह्यातले जर आपण बरेचसे कोरीव लेख पाहिले तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष राजा दान देतो काही ठिकाणी, तर काही ठिकाणी त्या राजाच्या राजवटीत त्याच्या अखत्यारीत असणारे किंवा त्याच्या सेवेत असणारे जे सामंत आहेत किंवा ग्रामाधिकारी आहेत ते दान देतानाही आपल्याला आढळत आहे. त्यानंतर यादव कालखंडामधले आपण काही कोरीव लेख अभ्यासणार आहोत. संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी. याच्यामध्ये पहिला जो लेख आढळतो तो म्हणजे कोपेश्वर मंदिराचा. इथे 1213 साली यादव सिंघणानं कोपेश्वराला दानं दिलेली आहेत. शिवाय पूर्वापार जी कोपेश्वराला दानं होती जमिनींची, गावांची, तर ती दानं त्यानं जीर्णोद्धारित करून दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे रिन्युअल झालेलं आहे त्या डोनेशन्सचं. त्यानंतर सिंघण द्वितीयाचा महालक्ष्मी मंदिर परिसरातला लेख आहे. ह्याच्यामध्ये आपला सिंघण द्वितीयाचा जो अधिकारी आहे तैलण, तो देवीसमोर तोरण बांधतो. शिवाय सिंघण राजा महालक्ष्मीची अनेक आभूषणं देऊन पूजा करतो असा उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो. त्यानंतर सिंघण द्वितीयाचा लेख आहे, ह्याच्यामध्ये मात्र आता पुढे काही लेख आपल्याला आढळतात की जे संस्कृत मराठी मिश्र आहेत. आता पहा, हळूहळू ह्या कोरीव लेखामध्ये मराठीचा शिरकाव झालेला आहे. ह्याच्या आधी मराठी आपल्याला कुठेच आढळत नाहीये, पण हळूहळू संस्कृतमध्ये शेवट काही ठिकाणी मराठी वाक्य आपल्याला आढळतात. तर येस, तर सिंघण द्वितीयाचा हा 1235चा एक लेख आहे. 1235चा एक लेख आहे की ह्याच्यामध्ये कोल्हापूरची स्तुती येते शिवक्षेत्र म्हणून. त्यानंतर 1237चा जो लेख आहे, जिथे आपल्याला आता संस्कृत मराठी मिश्र असं स्वरूप दिसायला लागतं, तर ह्याच्यामध्ये त्याचा महाप्रधान आहे लक्ष्मी देव म्हणजेच लक्ष्मीदेव, तर त्यानं जालेश्वर देव जो आहे शिव आहे, तर त्याला दान दिल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर सिंघण द्वितीयाचे कपिलेश्वर मंदिरातले 2 लेख आहेत. एकाच स्तंभावर हे 2 लेख आहेत. पुन्हा हेही संस्कृत मराठी मिश्र आहेत, 1240 साली दिलेले. तर ह्याच्यामध्ये पुन्हा तोच महाप्रधान लक्ष्मी देव आहे, तर त्याच्या सेवेत कोल्हापूरचा जो सर्वाधिकारी होता कामगावुंड, तर त्यानं कपिलेश्वराला दानं दिलेली आहे. त्यानंतर कन्नर यादवाचा लेख आहे. याच्यामध्ये हा छोटाच लेख आहे, कुठल्या तरी मंदिराला दान दिल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख येतो, पण तोही संस्कृत मराठी मिश्रच आहे. त्यानंतर महादेव यादवाचा महालक्ष्मी मंदिर परिसरातला लेख आहे 1266चा. हा मात्र पूर्ण संस्कृत आपल्याला दिसतो. हा एका जैन मंदिर बसवदेव हेगडे यानं पोम्मादेवी किंवा नेम्मादेवी नावाची बसदी म्हणजे जैन मंदिर बांधलं होतं, तर त्याला दान दिलेलं आहे.
आता जैन मंदिराला दान आहे, पण साधारण आपण जर पाहिलं तर जैन मंदिरांना जेव्हा दानं दिली जातात त्यावेळेला मंगलाचरण जे असतं ते त्या तीर्थंकरांच्या स्तुतीने होत असतं. पण ह्या कोरीवलेखामध्ये मात्र मंगलाचरण हे महालक्ष्मीच्या स्तुतीने होतं आणि खाली जो आशय आहे तो जैन मंदिराला दान देण्याचा आशय आहे. त्यानंतर यादव महादेवाचा लेख आहे, ह्याच्यामध्ये शकवर्ष आढळत नाही किंवा तिथे आढळत नाही. पण ह्याच्यामधून असं लक्षात येतं की महालक्ष्मीचा मुकुट हा फुलांनी सजवण्यासाठी तिथल्या माळ्याला वर्षासन दिलं जातं. म्हणजे ठराविक गावातून कर दरवर्षी त्या माळ्याला दिला जातो आणि त्या कराच्या बदल्यामध्ये त्यानं महालक्ष्मीला रोज फुलं जी आहेत, लाल रंगाची फुलं जी आहेत तिचा मुकुट सजवण्यासाठी पुरवायची आहेत. त्यानंतर रामचंद्र यादवाचा लेख येतो. हा पुन्हा संस्कृत मराठी मिश्र आहे. ह्याच्यामध्ये त्याचा सर्वाधिकारी आहे जोगदेव पंडित, त्याच्या आज्ञेवरून हे दान दिलेलं आहे. हा लेख त्रुटीत आहे, बरीचशी अक्षर झिजलेली आहेत. पण ह्याच्यामध्ये अगस्ती ऋषींच्या किंवा अगस्ती मुनींच्या देवळाचा उल्लेख येतो, ज्याला अगस्तेश्वर म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आता यादवांचेच कन्नड भाषा आणि कन्नड लिपी मधले लेख जर आपण पाहिले तर 1240चा यादव सिंगणाचा लेख आहे, ज्याच्यामध्ये त्याचा सर्वाधिकारी आहे सिंगणाचा तो बालचंद्र यती जे आहे, जे त्रिभुवन तिलक बसदीचे होते, त्यांना दान दिलेले. त्यानंतर कन्नड यादवाचा लेख आहे 1257चा. तर ह्याच्यामध्ये त्याचा जो महाप्रधान आहे बोम्मेय नायक, तर तो कल्लेश्वर मंदिराला दान देतो. हा सुद्धा लेख बराचसा झिजलेला आहे, पण ह्याच्यामध्ये मात्र कोल्हापूरचा उल्लेख शिवक्षेत्र म्हणून येतोच, शिवाय दक्षिण वाराणसी असा उल्लेख येतो. सो कोल्हापूरची ख्याती दक्षिण काशी किंवा दक्षिण वाराणसी म्हणून जी आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला 1257 मध्ये सुस्पष्ट पद्धतीनं नमूदित केलेली दिसते. त्यानंतर पूर्णतः मराठी भाषा आणि देवनागरी लिपी मधला जो कोरीवलेख दिसतो तो महादेव यादवाचा 1261चा, जिथे जल्लणदेव म्हणून कोणीतरी त्याचा एक अधिकारी आहे जो कल्लीनाथ मंदिराला दान देतो, असा इथे उल्लेख येतो. सो एकंदर ह्या कोरीवलेखांचा आढावा घेतला तर जे काही ज्ञात कोरीवलेख आहेत त्यानुसार कन्नड लिपी मधले कोरीव जे लेख आहेत त्यांची संख्या 21 इतकी भरते, जे शिलाहार चालुक्य कालखंडातली आहे. त्यानंतर ऑफकोर्स काही यादव कालखंडातही येतातच आहेत. त्यानंतर देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषेमधल्या लेखांची संख्या 15 इतकी भरते. त्यानंतर त्या खालोखाल संस्कृत आणि मराठी मिश्र अशा देवनागरी लेखांची संख्या भरते 4 आणि देवनागरी लिपी आणि मराठी भाषेमधली लेखांची संख्या 1 इतकी भरते. ठीक आहे. सो ह्याच्यामधून लक्षात येतं आपल्याला की कन्नड भाषेचा प्रभाव हा कोणेकेकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. नुसती भाषा नाही तर लिपीचाही प्रभाव दिसतो, कारण भाषा कोणती असो, लिपी जी आहे ते ज्यांना जी लिपी वाचता येते त्या लिपीमध्ये सहसा कोरीवलेख कोरले जातात, असं डॉक्टर M.M. कलबुर्गी यांचं एक महत्वाचं वक्तव्य आहे. तर त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की सर्वसामान्यांना वाचता येणारी जी लिपी आहे ती कन्नड आहे आणि त्याच्यामध्ये मोस्टली सगळे कोरीवलेख आपल्याला कोरलेले दिसतात. मग आता हे कोरीवलेख आहेत तर त्यामधलं जे भाषिक सौंदर्य आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर विशेष करून हे आपल्याला मंगलाचरणामध्ये आढळतं. तर त्याच्यामध्ये शिवाची स्तुती असलेली ही 2 मंगलाचरण आहेत. याच्यामध्ये एक 1058चं कोरीवलेखामधलं मंगलाचरण आहे. जयतु जगत्त्रयनाथः सकळ काळात ज्ञान ध्यान नेत्रत्रितया फणिपती विभूषणांगः कपिळ जटाजूट मंडन शंभू. म्हणजे अशा शंभूची ती स्तुती करतायत की तो 3 जगताचा नाथ आहे, त्याला सकल कला आणि ज्ञान आहे. त्यानंतर त्याला 3 नेत्र आहेत. फणिपती म्हणजे नागाने जो विभूषित आहे, ज्याच्या जटा ज्या आहेत ते कपिळ म्हणजे पिंगट अशा त्या जटा आहेत, असं त्याचं वर्णन येतं. त्यानंतर 1213 आणि 1257चे एक स्तुती येते. नमस्तुंग शिरश्चुंबी चंद्र चामर चारवे त्रैलोक्य नगरारंभ मूळ स्तंभाय शंभवे. इथे म्हणतात की तो जो शंभू आहे तर तो 3 लोकांवर आधारित ज्याच्यावर आधारित 3 लोक आहेत असा तो मूळ स्तंभ आहे, ज्याच्यावर हे त्रैलोक्य उभं राहिलेलं आहे. आणि असा तो शंभू इतका उत्तुंग आहे की आकाशातला जो चंद्र आहे तर तो जणू काही त्याच्यावरचं चामर असावं असा तो शोभून दिसतो.
त्यानंतर तीर्थंकरांची स्तुती असलेले आपल्याला मंगलाचरण दिसतात. याच्यामध्ये ही 2 मंगलाचरण आढळलेली आहेत. श्रीमद परमगंभीरस्य आदवाद अमोघ लांछनम ज्या त्रैलोक्यनाथस्य शासनम जिन शासनम. म्हणजे परमगंभीर असं साधवादाचं लांछन ज्यांच्याकडे आहे असे जे त्रैलोक्यनाथ जिन जे आहे, तीर्थंकर आहेत, तर त्यांचं जे जिन शासन म्हणजे त्यांचं जे जैन ज्ञान आहे ते सदैव त्याचा जय जयकार असतो. त्यानंतर जयत्यमल नानार्थ प्रतिपत्ती प्रदर्शकम अर्हत पुरुदेवस्य शासनम मोह शासनम. म्हणजे पुरुदेव म्हणजेच आदिनाथ तीर्थंकर. तर ह्यांनी जी शिकवण दिलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जे ते शिकवण देत आहेत आणि अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतायत, मोह दूर करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचा जो धर्म आहे त्याचा जय जयकार असतो. त्यानंतर विष्णूच्या संदर्भातलं मंगलाचरण आढळतं. एकच श्लोक आपल्याला बऱ्याच कोरीव लेखामध्ये आढळतो, ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जयत्या विष्कृतम विष्णोर वाराहम क्षोभितार्णवम दक्षिणोत दंष्ट्राग्र विश्रांत भुवनम वपुः. म्हणजे असा आविष्कृत म्हणजे समोर उभा ठाकलेला विष्णू वराहाचा जय जयकार असो, ज्यानं समुद्र ढवळून टाकलेला आहे आणि ज्याच्या दंष्ट्राग्रावर, दक्षिण दंष्ट्राग्रावर म्हणजे उजव्या ह्याच्यावर, सुळ्यावर जी भूदेवी आहे ती मात्र विश्रांती घेताना आढळते. नंतर महालक्ष्मीच्या संदर्भातले हे 2 मंगलाचरण आढळतात. शुभायास्तु महालक्ष्मीर भवताम भवतारिणी बिभर्ती शिरसा लिंगम शेषा भवतहारिणी. म्हणजे अशी महालक्ष्मी आम्हाला शुभ होवो की जी भवतारिणी म्हणजे संसार सागर पार करून आम्हाला नेते, जिने मस्तकावर लिंग धारण केले आणि जी सर्वांची पाप, महत् पाप सुद्धा जी दूर करते. त्यानंतर श्रेयोस्तु श्री महालक्ष्म्या सातापी प्राप्तनेतनु प्रायः त्रैगुण्य संपत्ती यथा सारी सुरत्रयी. म्हणजे अशी महालक्ष्मी आम्हाला श्रेयस्कर होवो जिचा अवतार अतिप्राचीन आहे, जिच्यामुळं 3 गुणांची निर्मिती झालेली आहे, जी आदी सुरत्रयी आहे. म्हणजे सुरत्रयी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, तर त्यांची सुद्धा जी आदी आहे अशी महालक्ष्मी आम्हाला श्रेयस्कर होवो. अशा पद्धतीने सुंदर सुंदर आपल्याला मंगलाचरण आढळतात कोरीव लेखामधून. मग त्याच अनुषंगाने आता भाषिक सौंदर्य आपण पुढे पाहूया. तर भाषिक सौंदर्य पाहत असताना याच्यामध्ये आपल्याला राजांची बिरुदावली किंवा विशेषण जी आहेत ना ती फार सुंदर पद्धतीने आढळतात. शिलाहार आणि यादव कोरीव लेखामधून आपण पाहतो. तर कशी आहेत त्यांची विशेषणं? तर मंडळीक भैरव म्हणजे मांडलिकांना जो भैरवासारखा आहे. त्यानंतर समधिगत पंचमहाशब्द महामंडलेश्वर म्हणजे ज्यानं 5 महाशब्द म्हणजे 5 वाद्यांचा मान मिळवलेला आहे असा महामंडलेश्वर. ठीक आहे. तर 5 महाशब्द म्हणजे 5 महावाद्य कुठली आहेत? तर शृंग आहे, त्यानंतर शंख आहे, भेरी किंवा नगारा आहे, जयघंटा आहे आणि ताशा आहे. तर तो राजासाठी ह्या 5 वाद्यांचा मान ज्यानं प्राप्त करून घेतलेला असा तो महामंडलेश्वर. त्यानंतर रिपुमंडलिक भैरव म्हणजे जे मंडलिक आहेत, जे मांडलिक आहेत, ज्यांनी शत्रुत्व पत्करले तर त्यांच्यासाठी जो भैरवासारखा आहे. त्यानंतर विद्विष्ट गजकंठीरव म्हणजे शत्रुरूपी हत्ती जे आहेत तर त्यांच्या गळ्याचा घोट घेणारा असा जो कोणी आहे तो राजा. नंतर इडुवरादित्य, हा कन्नड शब्द इडुवरादित्य म्हणजे जो शस्त्र चालवण्यामध्ये सूर्यासारखा अमोघ आहे. नंतर अय्यन सिंह किंवा अय्यन सिंह म्हणजे जो सिंहाचा छावा आहे. त्यानंतर मरुवंक सर्प, मरुवंक म्हणजे मरवा असं म्हटलं गेलेलं आहे आणि मरवा ह्या वनस्पतीची खासियत अशी आहे की ह्याच्या वासानं साप जवळ येत नाही. म्हणजे शत्रुरूपी सापांना जणू काही हा मरव्यासारखा आहे असा तो राजा. त्यानंतर रिपुवार नारी वैधव्य दीक्षा करणैक दक्षहा म्हणजे शत्रूंच्या ज्या स्त्री आहेत तर त्यांना वैधव्य दीक्षा देण्यासाठी सदैव दक्ष असं त्या राजाचं एक सुंदर विशेषण आढळतं. नंतर शनिवार सिद्धी म्हणजे राजा इतका पराक्रमी आहे आणि इतका पुण्यवान आहे की शनिवारी सुद्धा एखाद्या कार्याची त्यानं सुरुवात केली तर त्याला त्या कार्याला सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर गिरिदुर्ग लंकना म्हणजे अत्यंत दुर्गम असे जे किल्ले आहेत शत्रूचे तर ते सुद्धा जो लांबून जातो ज्यांच्यावर विजय प्राप्त करतो. त्यानंतर कीर्तनगणा लिंगित
म्हणजे कीर्तिरूपी अंगना, म्हणजे कीर्तिरूपी जी स्त्री आहे तर तिनं ज्याला सदैव आलिंगन दिलेलं आहे असं. त्यानंतर युवतीजन मकरध्वज, मकरध्वज हे मदनाचंच एक नाव आहे. तर स्त्रियांसाठी जो मदना, म्हणजे युवतींसाठी जो मदनासारखा आहे, म्हणजे त्यांच्या मनावर त्यानं ताबा घेतलेला आहे असा तो सुंदर रूपानं सुंदर राजा, असं एक त्याचं आशय आहे. शौच गांगेय, गांगेय म्हणजे भीष्म, सो सदाचारामध्ये जो भीष्मासारखा आहे असा. त्यानंतर दीनानाथ दरिद्र दुःख विकल व्याकीर्ण नानाविध प्राणी त्राण परायण, म्हणजे जो दीनानाथ आहे, दीनांचा नाथ आहे. तर त्यानंतर ह्याचा अजून एक असा अर्थ होतो की दीन अनाथ असंही आपण म्हणू शकतो, की जे दीन दुबळे आहेत, अनाथ आहेत, दरिद्री आहेत, दुःखी आहेत, विकल आणि व्याकीर्ण आहेत, अशा वेगवेगळ्या प्राणी, मनुष्य आणि प्राणी या सगळ्यांना जो तारणहार आहे आणि त्यांचं तारण करण्यासाठी जो सदैव तत्पर आहे असा राजा, असं एक सुंदर त्याचं विशेषण आढळतं. त्यानंतर यादवांचं एक विशेषण आहे, यादव कुल कमल कलिका विकास भास्कर, म्हणजे यादव कुलरूपी कमळाची कळी आहे, तिचा विकास करणारा जो सूर्य तो हा राजा, म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारा आणि कुळ वाढवणारा असा तो राजा. त्यानंतर अरिराय जगत जंप, ठीक आहे. सो गिरिदुर्ग लंघनाचंच हे प्राकृत रूप म्हणू शकतो आपण, अरिराय जगत जंप. अरिराय म्हणजे शत्रू राजाचा जो दुर्ग आहे, कोट आहे, तर तो भेदणारा हा जगत जंप जो आहे, तर ह्याच वेगवेगळी रूप आढळतात काही ठिकाणी, जगत जंप, जगत झंप, जगत थाप. आणि असा काही संशोधकांचा अंदाज आहे की या जगत जंप, जगत झंप किंवा जगत थाप वरनं जगताप हे आडनाव पुढे रूढ झालं असावं. त्यानंतर राय यमदंड, म्हणजे जो राजांना यमदंडासारखा आहे. त्यानंतर षोडश महादान संतर्पित द्विजाव्रज, ह्यालाच अनुसरून दुसरं एक विशेषण येतं, त्यालाच पॅरलल असं, तुला पुरुष दानादी षोडश क्रतुकारक, म्हणजे 16 दान देणारा किंवा 16 दान देण्यासाठी जो कायम कटिबद्ध आहे असा. आता ही 16 महादान कुठली कुठली आहेत, तर असं सांगितलं जातं की तुला पुरुष दान, हिरण्यगर्भ दान, ब्रह्मांड दान, कल्पवृक्ष दान, गोसहस्त्र दान, हिरण्य कामधेनु दान. त्यानंतर हिरण्याश्व, म्हणजे सोन्याचा घोडा करून तो दान द्यायचा. हिरण्याश्व रथ दान, म्हणजे सोन्याचा घोडा जुंपलेला रथ दान देणं. त्यानंतर हेमहस्ती दान, हेमहस्ती रथदान, म्हणजे सोन्याचा हत्ती करून तो रथाला जोडून ते दान. पंचलांगुल महादान, म्हणजे सोन्याचे नांगर, 10 गायी आणि जमीन असं दान देणं. आता जो गंडरादित्य जो होता, जो नुकताच राजगादीवर येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जो दान देतो, तर त्याच्यामध्ये हा पंचलांगल व्रताचा उल्लेख येतो की पंचलांगल व्रतासाठी त्यानं काही सोय लावून दिलेले जमिनी दान दिलेले आहेत असा उल्लेख येतो. त्यानंतर भूदान म्हणजे जमिनीचं दान आहे. त्यानंतर विष्णू चक्रदान, म्हणजे चक्र बनवून ते दान देणं. नंतर कल्पलता दान, सप्तसागर दान, रत्नधेनु दान आणि पंचभूत घटदान, अशी 16 प्रकारची दान जे देण्यामध्ये सदैव कटिबद्ध आहेत असे ते राजे, असं त्यांचं एक वर्णन येतं. 16च्या 16 दानं केली असतील नसतील माहित नाही, पण काही दानांचे उल्लेख आपल्याला या शिलाहार यादव कोरीवलेखामधून निश्चितच आढळतात. त्यानंतर अहितराय उरसतेल्ल, तर अहितराय उरसतेल्ल म्हणजे आपले जे शत्रू राजे आहेत तर त्यांच्या उरामध्ये जो भाल्यासारखा टोचणारा आहे असा तो राजा, ठीक आहे. सेल्ल किंवा सेल्लक म्हणजे भाल्याचं टोक किंवा तसं तत्सम टोकदार वस्तू. आणि शिलाहार जे नाव आहे तर बऱ्याच ठिकाणी ते स्वतःचा उल्लेख सियळार किंवा सियलार असा करतात. कदाचित हे राष्ट्रकूटांचे भालदार असावेत, जे सैनिकांमधले भाले चालवणारे असावेत किंवा धनुष्य चालवणारे असावेत, आणि ज्यांच्या कामगिरीवर ह्या राष्ट्रकूटांनी त्यांना ही इनामं दिली असावीत. आणि हळूहळू मग ते सेल्लक किंवा सियलाराचं पुढे त्यांनी शिलाहार केला असावं. आणि कदाचित शिलाहारांचाच पुढे अपभ्रंश होतो शेलार हे आडनाव पुढं आलं असावं. तर हे आपण पाहतो आहोत की राजांची बिरुदावली किंवा विशेषणामधून किती सुंदर पद्धतीने एक छान कल्पकता त्यांनी वापरलेली दिसते. त्यानंतर मग प्रभाग,
पदनाम आणि उपाधी सुद्धा आपल्याला कोरीव लेखामधून आढळतात. त्या कशा? तर आता जी राजाच्या अखत्यारीत जो भाग असायचा, तर त्या भागाचं त्यांनी एक वर्गीकरण केलेलं असायचं. सगळ्यात छोटा जो भाग असायचा, ज्याला खंपण किंवा गंपण म्हटलं जातं. त्यानंतर येतं ते खेड किंवा खेट, ठीक आहे. त्यानंतर नाड, त्यानंतर विषय, त्यानंतर देश, मंडल, पत्तन किंवा पट्टण असं येतो. तर देश किंवा मंडल जे आहेत हे ऍक्च्युली सगळ्यात मोठा प्रभाग आहे, ठीक आहे. आणि महामंडलेश्वर म्हणत असताना ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की जसं मांडलिकांचा अधिपती असं जसा अर्थ घेता येतो, तसा मोठ्या प्रभागाचा ईश्वर म्हणजे अधिपती असा सुद्धा त्याचा एक अर्थ आपल्याला घेता येतो. त्यानंतर जे आपल्याला उपाधी किंवा पदनाम दिसतं ते कसं, पट्टण स्वामी म्हणजे जे पट्टण आहे, जी वस्ती वसवलेली आहे, तर त्याचा जो मुख्य आहे तो पट्टण स्वामी. अधिप म्हणजे अधिकारी, मुख्य. कडितामात्य हे एक आपल्याला पद दिसतं. कडित म्हणजे काळं कापड, त्या काळ्या कापडावर जो पांढऱ्या रंगाने सगळा लेखाजोखा जो आहे, हिशोब जो आहे तो लिहितो, तो कडितामात्य. त्यानंतर हेगडे किंवा पेरगडे किंवा हेरगडे, ह्याचा पुन्हा तोच अर्थ होतो की जो गावाचा महत्वाचा आहे किंवा एक प्रमुख रक्षक जो आहे, अशा पद्धतीने तो हेगडे शब्द येतो. त्यानंतर गावुंड, गामुंड किंवा गौडा किंवा गौड म्हणजेच ग्रामाचा अधिकारी, गाव प्रमुख जो असतो तो म्हणजे गावुंड, गामुंड किंवा गौडा. ह्याच्यावरनच आपल्याला नाडगौडा किंवा नाडगोंडे हे जे आडनाव आहे तर ह्याच्यावरनच पुढे आलेलं दिसतं. नाड हा शब्द आता आपण पाहिलाच, नाड म्हणजे एक वस्ती. तर या वस्तीचा जो गावुंड असतो तो नाडगावुंड किंवा नारगावुंड, नालगावुंड असं ते आपल्याला पदनाम दिसतं. त्यानंतर कर्ण किंवा कर्णिक म्हणजे जो पूर्ण गावाचा हिशोब लिहितो, लेखाजोखा लिहितो, आर्थिक सगळी गणित पाहतो, तो कर्णिक. मग पूर्ण गावाचा एक ठराविक वस्तीचा लेखाजोखा लिहिणारा तो कुलकर्णिक. त्याच्यावरनं कुलकर्णी किंवा कुलकर्णी हे आडनाव आहे. तर कर्णिक हे आडनाव सुद्धा ह्याच्यावरनच आपल्याला आलेलं दिसतं. त्यानंतर चौधोरे हे एक पदवी आपल्याला दिसते, जेच आपल्याला चौधरी म्हणून आता आलेलं दिसतं. ह्याचा पुन्हा तोच अर्थ होतो की 4 दिशांनी ज्याच्याकडे तो प्रभाग सांभाळण्यासाठी आहे असा तो पूर्ण प्रदेशाचा अधिपती, तो चौधोरे किंवा चौधरी. नंतर दंडाधिकारी म्हणजे इथे दंडाधिकारी हा शिक्षा देणाऱ्या अर्थाने येत नाही, तर ज्याच्याकडं जमिनीचा सगळा व्यवहार आहे, ठीक आहे. म्हणजे दानं जी दिली जायची पूर्वी जमिनींची, तर तो सगळा लेखाजोखा ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्या शिक्क्याशिवाय ते जमिनीचं जे दान आहे ते पुढे सरकत नाही, असा तो दंडाधिकारी. आणि त्यांच्याकडे तो दंड म्हणजे जमीन मोजायचा एक बांबू असे, ठीक आहे. त्यानंतर ह्या देशाचा कारभार पाहणार आहे हे देशिक, ह्याचाच अपभ्रंश देसाई असा होतो. त्यानंतर नाडगावुंड किंवा नारगावुंड हे आता आपण सांगितलंच. त्यानंतर घैसास हे एक आडनाव आपल्याला दिसतं. आता हे ऍक्च्युली उपाधी आहे जे आपल्याला उपनाम म्हणून पुढे रूढ झालेलं दिसतं. ह्याचा सुद्धा अपभ्रंश इतका सुंदर आहे. घटिका स्थान जे मगाशी उल्लेख केला की जी शिक्षण केंद्र होती, तर त्या घटिका स्थानांच्या इथे राहणारा तो घटिका स्थानी किंवा घटिका स्थायी असं ते संस्कृत रूप आहे. पण कन्नडमध्ये घटिका ह्या शब्दाचा अपभ्रंश घळिगे असा होतो. सो घटिका स्थायी जर असेल तर घळिगे साई, घळिगे सासी, घैसासी, घैसासी आणि घैसास असं ते आपल्याला अपभ्रंश पुढे रूढ झालेला दिसतो. त्यानंतर सर्वाधिकारी म्हणजे अगेन हा एक महत्वाचा अधिकारी आहे की जो सगळ्या सैन्य असेल, जमीन जुमला असेल किंवा टॅक्सेशन असेल, कर प्रभाग असेल, तर या सगळ्यावर ज्याचा अधिकार आहे तो सर्वाधिकारी. नंतर प्रभू किंवा महाप्रभू म्हणजे पुन्हा हा प्रमुख जो असतो, तर त्याच्यासाठी हे प्रभू हे पदवी आहे. आणि महाप्रभू म्हणजे ह्या अशा अनेक प्रभूंचाही जो प्रभू आहे तो महाप्रभू, ठीक आहे. सो ह्या अनुषंगानं प्रभू देसाई आडनाव सुद्धा उपाधीच आहे की जो देसायांचा सुद्धा जो प्रमुख आहे, म्हणजे देशाचा कारभार पाहणाऱ्यांचा सुद्धा जो प्रमुख आहे तो प्रभू देसाई असं ते एक नामव्युत्पत्ती, उपनामव्युत्पत्ती आपल्याला इथे काढता येते. नंतर महत्तर म्हणजे पुन्हा गावाचा एक मोठा अधिकारी अशा अंगाने इथे आपण पाहू शकतो.
आणि या महत्तरच शक्यता आहे की म्हात्रे हे आडनाव डेव्हलप झालं असावं ह्याच्यावर. त्यानंतर हडपवळ ही एक आपल्याला उपाधी दिसते किंवा ते पद सुद्धा आहे. हडपवळ म्हणजे काय, तर हे कन्नड शब्द आहे, तांबूल वाहक. राजाच्या सगळ्यात जवळचा कोणी असेल तर हा तांबूल वाहक आहे. कारण विड्याचा डबा कायम राजा जिथे जाईल त्याच्या सोबत तो घेऊन जाणार आहे. त्यामुळे राजाच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती कोण आहे तर हा हडपवळ आहे. त्यानंतर महाजन हे गावचे जे उच्च शिक्षित सुशिक्षित जे लोक आहेत ते महाजन, आणि हे बहुत करून ब्राह्मणांसाठी वापरलं गेलेलं दान आहे. गंडरादित्याचं जे ब्रह्मपुरी दानलेख आहे त्याच्यामध्ये हा महाजन असा उल्लेख येतो. जे सगळं त्या आदित्य मंदिराचा जो जीर्णोद्धार केलेला आहे, खेडादित्य मंदिराचा, तर त्या जीर्णोद्धार केल्यानंतर त्या मंदिरासाठी, त्या मंदिराच्या डागडुजीसाठी, त्या ब्राह्मणांसाठी, त्यांच्या भोजनासाठी म्हणून ज्या काही सगळ्या जमिनी दिलेल्या आहेत ते त्या जमिनी करमुक्त करून दिले आहेत, आणि तो सगळा कारभार ब्रह्मपुरीच्या महाजनांनी पाहावा असं तो गंडरादित्य म्हणतो. त्यामुळं तो सगळा कारभार त्या ब्राह्मणांच्या हाती त्यांना सोपवलेला दिसतो. तर ते ब्राह्मण म्हणजेच महाजन. त्यानंतर महामंडलेश्वर, जे आत्ताच मी त्याचा उल्लेख केला की मंडलाचा अधिपती म्हणजे मोठ्या प्रभागाचा अधिपती अशाही अर्थाने येतो, आणि मांडलिकांचा सुद्धा जो अधिपती आहे असं महामंडलेश्वर. त्यानंतर महासामंत, सामंत किंवा सावंत. सामंत म्हणजे ऑफकोर्स राजाचा तो एक हाताखालचा आहे की ज्याला एक सुभा दिलेला आहे, परगणा दिलेला आहे सांभाळायला. असे अनेक सामंतांचा जो मुख्य असतो तो महासामंत, आणि या सामंताचाच अपभ्रंश सावंत होतो, जे आज आपण उपनाम म्हणून पाहतो. त्यानंतर जगज्जंप, जगत्थाप हे आता आपण पाहिले. त्यानंतर सेट्टी किंवा सेट्टीगुप्त म्हणजे श्रेष्ठी, या शब्दाचा अपभ्रंश सेट्टी आहे, म्हणजेच जो व्यापारी असतो तो. आणि ह्या सेट्टीच आपण शेट्टी हा शब्द आता हे आडनाव पाहतो, आणि म्हणून आपण बऱ्याच अशा श्रीमंत लोकांना शेडजी जे आपण म्हणतो तर ते श्रेष्ठीवरण्यास आलेला अपभ्रंश रूप आहे. त्यानंतर बडंजिगे म्हणजे हा संस्कृत शब्द आहे वणिज, म्हणजे व्यापारी जो आहे, वणिक, वणिज, नंतर ह्याच्यावरनं बडंजिगे हा कन्नड रूप त्याच्यामध्ये निर्माण होतं. त्यानंतर द्विवेदी, चतुर्वेदी म्हणजे 2 वेद जाणणारे, 4 वेद जाणणारे अशी ही उपाधी आहे, जे आज आता आपल्याला उत्तर भारतामध्ये उपनाम म्हणून झालेले दिसतात. म्हणजे दुबे, चौबे जी आहेत ते ह्या द्विवेदी चतुर्वेदीची अपभ्रंशात्मक रूप आहे. त्यानंतर बरेवरादित्य, जसा इडुवरादित्य हे आपण मगाशी पाहिलं, जसं शस्त्र चालवण्यामध्ये सूर्यासारखा, तसा बरेवरादित्य म्हणजे लेखन कलेमध्ये जसा सूर्यासारखा, म्हणजे लेखन कलेमधला सूर्य अशा अर्थानं तो बरेवरादित्य ही उपाधी येते. त्यानंतर अधिष्ठायक, अधिष्ठायक म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये मॅनेजर म्हणतो आपण. सो सगळं व्यवस्थापन बघणारा तो अधिष्ठायक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की कोरीव लेखामधून आपल्याला काय काय आढळतं, तर वेगवेगळे सांस्कृतिक अंग जी आहेत ती आपल्याला दिसतात, भाषिक सौंदर्य दिसतं, तत्कालीन ज्या राजकीय व्यवस्था आहेत त्या दिसतात, आर्थिक व्यवस्था आहेत त्या दिसतात, धार्मिक जी अंग आहेत तीही आपल्याला आढळतात. शिवाय या सगळ्याला एक छान आपण म्हणूयात की भाषिक सौंदर्य देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तोही ह्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. येस, आपली वेळ झालेली आहे आणि आपलं लेक्चर इथे समाप्त झालेलं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्याख्यानाबद्दल मी वारसा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर योगेश प्रभुदेसाई सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. कोल्हापुरातील प्राचीन ते पूर्व मध्ययुगीन कोरीव लेखांमधून दिसणारे भाषिक वैविध्य या विषयाच्या माध्यमातून त्यांनी शिलालेखांच्या आधारे ब्राह्मी, कन्नड, संस्कृत आणि मराठी भाषा व लिपी यांचे परस्पर संबंध, मिश्रण आणि विकास अत्यंत स्पष्टपणे उलगडून दाखवले आहेत. यामुळे त्या काळातील बहुभाषिक सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव अधिक सखोलपणे समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यान मालिकेतील हे व्याख्यान विशेष अर्थपूर्ण ठरलं आहे.
आपल्या सखोल अभ्यासावर आधारित हे व्याख्यान सादर करण्यासाठी दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व श्रोते, अभ्यासक तसेच वारसा फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. येस, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.